मित्रांनो, आज 11 एप्रिल इतिहासातला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच सामाजिक क्रांतीचे अग्रणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज याच दिवशी जन्म झाला आणि आज त्यांची जयंती। याच जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे म्हणजेच बार्टी मार्फत एक अपडेट देण्यात आलेली आहे। ती अपडेट काय आहे ते बघूयात आपण। सर्वात आधी मी तुम्हाला महात्मा फुले यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि काय अपडेट आहे ते बघूया आपण। बघा, बार्टी कडून जर्मन भाषा प्रशिक्षणार्थ्याची निवड यादी काय करण्यात आलेली आहे, प्रसिद्ध करण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे याच्या पूर्वी माझा व्हिडिओ आला होता जर्मनी भाषेचं प्रशिक्षण बार्टी कडून मिळणार, त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया झाली आणि विद्यार्थ्यांची आता निवड यादी बार्टीच्या वेबसाईटवर प्रकाशित झाली आहे किंवा प्रसिद्ध झाली आहे आणि ते 11 तारखेला प्रसिद्ध झाली महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने। बघूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे बघू काय मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। म्हणजे आता ते देण्यात येईल। तर 2 तारखेला याच महिन्यात रोजी सदर प्रशिक्षणाकरिता उमेदवारांची निवड चाचणी व मुलाखत घेण्यात आली होती। ठीक आहे, संबंधित केंद्रावर निवड चाचणी परीक्षा व मुलाखतीतील प्राप्त एकत्रित गुणांकानुसार काय झाली, बार्टीने निवड यादी काय केली आहे त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे। ते बघण्यासाठी तुम्हाला बार्टी हे सर्च करावं लागेल। ठीक आहे, आणि नोटीस बोर्डमध्ये जावं लागेल, वेबसाईट ओपन करावी लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, PDF मिळेल। संबंधित वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला। ठीक आहे, पुढे जाऊया। मग प्रशिक्षण केंद्र हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं। ठीक आहे, तर बघूया महाराष्ट्रात एकूण 11 प्रशिक्षण केंद्र आहे आणि 11ही प्रशिक्षण केंद्राची यादी काय झालेली आहे मित्रांनो, प्रकाशित झालेली आहे। त्याच्यात सर्व विद्यार्थ्यांचे नाव आहेत जे आता प्रशिक्षण घेणार आहेत, ज्यांची निवड झाली आहे। बघूया, जर्मन भाषेच्या प्रशिक्षणाकरता बार्टी मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात 11 केंद्रे आहेत, त्यापैकी 11ही केंद्रावर काय करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे। अशी एक अपडेट होती आणि ते महात्मा फुलेच्या जयंतीनिमित्त आली। तर आपण खूप म्हणजे सौभाग्यशाली म्हणू शकतो आपण आणि तुमचेही खूप ज्यांची निवड झाली त्यांचे मी खूप काय करतो या माध्यमातून अभिनंदन करतो। ठीक आहे, पुढे जो मागील व्हिडिओ आला होता त्याला प्रचंड तुमचा प्रतिसाद मिळाला। असेच अपडेट मी घेऊन येत राहील विद्यार्थी मित्र या चॅनलवर। या सर्व प्लॅटफॉर्मला मी उपलब्ध आहे। तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी काय करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाकरिता फॉर्म भरला होता त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।